12वा खेळाडू समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. T5 ट्रिपल ॲक्शन क्रीम 12वा खेळाडू. हॅलो हॅलो. T5 ट्रिपल ॲक्शन क्रीम बॅट्समन कोण आहेत दोघे? T5 ट्रिपल ॲक्शन क्रीम. हॅलो हॅलो. T5 ट्रिपल ॲक्शन क्रीम बॅट्समनची नावे सांगा, दोघे कोण बॅट्समन गेलेले आहेत? आणि नेबॉन संघाचा एक 12वा खेळाडू समालोचन कक्षाशी संपर्क साधावा. आम्हाला नावे नाही कळत आहे तिथे. गोलंदाजी घेऊन कोण आलेला आहे? प्रथम गोलंदाजी घेऊन येत आहेत सुयोग. आपल्या संघासाठी वैयक्तिक असं पहिलंच षटक आहे आणि संघासाठी सुद्धा पहिलंच षटक आहे. पाहूयात काय करतायत आपल्या संघासाठी. सामना करतायत योगेश. सामना करतायत योगेश. सामना लवकरात लवकर सुरू करावा पंचांनी. मैदानाच्या बाहेरून जावे, कोणी मैदानाच्या मध्ये एंट्री करू नये, कृपया करून लक्ष द्यावे. आणि पहिला चेंडू टाकण्यास सज्ज. सुंदर असा फटकार मारण्याचा प्रयत्न, पण परंतु त्यांना यश मिळालेले नाहीये. आणि एक चपळ अशी धाव करण्यात यश. लेगबायच्या रूपाने एक धाव मिळालेली आहे ती T5 ट्रिपल ॲक्शन संघाला. आणि खातं खोललेलं आहे आपल्या संघाचं एक धावेनी. एक चेंडू एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत सुयोग आपल्या संघासाठी. नेबॉन संघ मुंबई. आणि सुंदर असा फटकार मारताना दिसत आहेत निखिल आपल्या संघासाठी. आणि इथे झेल सुटलेला आहे खेळाडूकडून आणि झेल सुटल्यामुळे एक जीवदान मिळालेलं आहे निखिल यांना. आणि एक चपळ अशी धाव काढलेली आहे त्यांनी. संघाच्या धावा 2 झालेल्या आहेत. सुंदर गोलंदाजी करताना दिसत आहेत सुयोग आपल्या संघासाठी. 2 चेंडू फक्त 2 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा निर्धावाचा चेंडू. 3 चेंडू 2 धावा. आपल्या अनुभवाच्या जोरावरती सुयोग छान अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. आणि त्यांनी फक्त 2 धावावरती समाधान मानायला लावलेलं आहे ते T5 ट्रिपल ॲक्शन संघाला. आणि चौथा चेंडू टाकत आहेत. पुन्हा जोरदार असा फटकार मारण्याचा प्रयत्न, पण त्या प्रयत्नाला असफल असे ठरतायत फलंदाज योगेश. साजेशी कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण परंतु त्यांना यश मिळत नाहीये. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रयत्न हे नक्कीच करावे लागतील, कारण सामना हा फक्त 3 षटकांचा आहे. 3 षटकामध्ये चांगली अशी धावसंख्या उभारावी लागेल, कारण प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय हा त्यांचा स्वतःचा होता. सुंदर असा फटकार मारलेला आहे 2 निर्धाव चेंडू नंतर. आणि चेंडू सीमारेषे बाहेर. सुंदर असा षटकारच्या रूपाने 6 धावा मिळालेल्या आहेत. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 8 धावा. पाच चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा निर्धावाचा चेंडू. आणि 8 धावांवरती समाधान मानावं लागलेलं आहे T5 ट्रिपल ॲक्शन संघाला. 6 चेंडूच्या समाप्तीनंतर
8 धावा झालेल्या आहेत त्या T5 ट्रिपल ॲक्शन संघाच्या. दुसरं षटक घेऊन येत आहेत सनी आपल्या संघासाठी. नेबोन या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलेले सनी सामना करतायत निखिल. 8च्या रन रेटनी T5 ट्रिपल ॲक्शन संघ धावत आहे. सुंदर असा लेगच्या दिशेने उंचावलेला फटकार निखिल यांच्या बॅटीतून आणि चेंडू सीमारेषे बाहेर. षटकाच्या रूपाने 6 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 14. 7 चेंडू 14 धावा झालेल्या आहेत. चांगला स्कोर करताना दिसत आहेत T5 ट्रिपल ॲक्शन संघ आपल्या संघासाठी पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. चांगला असा स्कोर धावसंख्या स्कोरबोर्डवरती लावण्याचा प्रयत्न करत आहेत ते सुंदर असा, आणि त्या प्रयत्नांना त्यांना यश देखील मिळत आहे. आणि चेंडू सीमारेषे बाहेर गच्छाचं क्षेत्ररक्षण करताना दिसतंय आपला नेबोन संघ, आणि 4 धावांनी धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 18 धावा. दुसऱ्या षटकातील फक्त 2 चेंडू झालेले आहेत आणि 18 धावा जाऊन पोचलेले आहेत संघाच्या. खूप महागडं असं षटक म्हणता येईल हे. सुरुवातीचे 2 चेंडूच महाग असे गेलेले आहेत. निर्धावाचा चेंडू आणि धावसंख्या स्थिर, धावसंख्या 18. कमबॅक करताना दिसत आहेत सनी आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू निर्धावाचा दिलेला आहे त्यांनी. पाहूयात चौथ्या चेंडूवरती काय करतायत अक्षय. पुन्हा निर्धावाचा चेंडू. सनी यांनी चांगला कमबॅक केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर पुन्हा 2 चेंडू डॉट दिलेले आहेत सनी यांनी. चांगला कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी त्यांनी 2 चेंडू निर्धाव टाकून. आणि 5वा चेंडू टाकतात आणि सुंदर असा चौकार मारलेला आहे अक्षय यांनी. पुन्हा 4 धावांनी धावसंख्येत भर झालेली आहे T5 ट्रिपल ॲक्शन संघाच्या. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 22 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. अक्षय यांचा प्रयत्न चांगला दिसतोय आपल्या संघासाठी धावसंख्या करण्यासाठी. चांगला प्रयत्न करतायत. पाहूया शेवटच्या चेंडूवरती त्यांना षटकार मारता येतोय का. आणि शेवटच्या चेंडूवरती सुंदर असा फटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना यश मिळालं नाही. आणि गडी बाद रनआउटच्या रूपाने अक्षय हे धावबाद झालेले आहेत आणि ते आपल्या तंबूत परत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत निखिल समोरून. पाहूयात काय करतात आपल्या संघासाठी, कारण ऑलरेडी 2 ओव्हर ह्या समाप्त झालेल्या आहेत. 2 षटक समाप्तीनंतर तिसरं षटक घेऊन येत आहेत दिवाकर चव्हाण. शेवटचं षटक सामन्यातील. धावसंख्या झालेली आहे 22 ना. धावसंख्या झालेली आहे 22. तिसऱ्या चेंडूतील पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील. सुंदर असा फटकार निखिल यांनी टोलवलेला आहे, परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे इथे फिल्डरने, आणि 2 धाव काढण्यात यश मिळालेलं आहे त्यांना. बॉलर दिवाकर चव्हाण. 1 चेंडूवरती 2 धावा मिळालेल्या आहेत. शेवटचं षटक आहे. चांगला अशा धावसंख्या करण्याचा प्रयत्न करायला हवा T5 ट्रिपल ॲक्शन संघांनी. पंचांचा इशारा. वाईट चेंडू. वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धावसंख्या मिळालेली आहे. धावसंख्येत भर झालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 25. T5 ट्रिपल ॲक्शन संघाची 25 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूमध्ये मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न हा नक्कीच राहील त्या संघाचा. पाहूयात काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा फटकार आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागत आहे निखिल यांना. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 26. 2 चेंडू. किती धावा दिल्या यांनी ह्या ओव्हरमध्ये? 3 ना. 4. एक वाईट ना. आता एक धावले 4. सुंदर असा फटकार मारताना दिसत आहेत ऑफच्या दिशेने आणि चौकार. पंचांचा इशारा चौकार. चौकारच्या रूपाने 4 धावा वाढलेल्या आहेत. धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 30 धावा.
3 चेंडू 30 धावा झालेल्या आहेत. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या तिसऱ्या षटकातील 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. धावसंख्या 30 वरती जाऊन पोहोचलेली आहे. सामना करतात योगेश. पाहूयात चौथा चेंडू घेऊन येत आहेत दिवाकर. निर्धावाचा चेंडू. योगेश ह्यांचा पंचांकडे लक्ष होते वाईट चेंडूसाठी, परंतु पंचांनी निर्णय दिलेला निर्धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या झालेली आहे 30 धावा. एक चपळ अशी धाव करण्यात यश मिळालेलं आहे. लेगबायच्या रूपाने एक धाव. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली 31. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंगमधील हा शेवटचा चेंडू. पाहूयात शेवटच्या चेंडूवरती सुंदरसा फटकार घेता येतोय का निखिल यांना आपल्या संघासाठी. लेगबायच्या रूपाने एक धावसंख्या मिळालेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 32. 33 विनिंगसाठी 33 रन करायचे आहेत नेबॉन संघाला. पाहूयात काय करतायत नेबॉन संघ. हा 33 रन ह्या चेस करू शकताय का हे आपल्याला पाहायचं आहे. आणि मी विनंती करीन T5 ट्रिपल ॲक्शन संघाला त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. पुढील जो सामना होणार आहे तो बाबाजी बिस्कुट वर्सेस बोनग्राफ्ट QC. ह्या दोन्ही संघांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. आपला टॉस उडवायचा आहे. लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे त्यांनी. दोन्ही संघाचे कॅप्टन त्यांनी कृपया समालोचन कक्षाकडे यावे. नाणेफेकी करायची आहे आणि नाणेफेकी करतायत मिस्टर देवांग शाह सर. क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे T5 ट्रिपल ॲक्शन संघ. आणि नेबॉन संघाने आपले 2 फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत. आपला सामने लवकरात लवकर संपवायचे आहेत. ह्या उद्देशाने कृपया तुम्ही आम्हाला प्रोत्साहन कराल किंवा आम्हाला सपोर्ट कराल ह्या गोष्टीसाठी अशी आम्ही आशा करतो. ओ देशमुख सरांना कॉल करा कुठे बघा. बोनग्राफ्ट QC संघ आपले कप्तान लवकरात लवकर समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला नाणेफेकी करायची आहे. बॅट्समन आलेले आहेत पहिले विशाल सर आणि जावेद खान. पाहूयात काय करतायत. खूप मोठं असं धावसंख्या सुद्धा नाही म्हणता येणार. 33 धावा करायच्या 3 ओव्हरमध्ये ह्या नेबॉन संघाला. आणि पाहूयात ते ह्यासाठी यशस्वी ठरतायत का. सामना जिंकायचा असेल तर निश्चित आपल्याला प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. पहिली गोलंदाजी घेऊन येतात एकनाथ आपल्या संघासाठी. T5 ट्रिपल ॲक्शन संघ हा 33 धावा करण्यापासून नेबॉन संघाला रोखतोय का हे पाहण्यासाठी सर्वच जण इच्छुक आहेत. पाहूयात आपण काय होतंय या संघाची निर्णय काय लागतंय हे पाहूयात. सामना लवकर चालू करावा अशी विनंती करतो मी. पहिला चेंडू टाकण्यात सज्ज एकनाथ आणि सामना करतात विशाल जर. वाईट चेंडू. एक वाईट चेंडूच्या रूपाने अतिरिक्त धावसंख्या मिळालेली आहे नेबॉन संघाला आणि नेबॉन संघाचं खातं ओपन झालेलं आहे. धावसंख्या झालेली 1. दुसरा चेंडू आणि लेगच्या दिशेने कट. एक चपळ अशी धाव काढण्यात यश मिळालेलं आहे ते विशाल सर आणि जावेद यांना. धावसंख्येत भर धावसंख्या झालेली आहे 2. एक चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. दुसरा चेंडू टाकण्यात एकनाथ सज्ज. सामना करतायत जावेद. सुंदर असा चेंडू आणि
निर्धाव असा चेंडू टाकलेला आहे एकनाथ यांनी. 2 चेंडू 2 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करून त्यांना 33 धावा करण्यापासून रोखायचं आहे नेबोन संघाला. हा संघ जर विजयी करायचा असेल, स्वतःचा संघ विजयी करण्यासाठी त्यांना सुंदर अशी गोलंदाजी करून कमबॅक करावा लागणार आहे. तिसरा चेंडू पुन्हा निर्धाव असा आहे. 3 चेंडू 2 धावा. सुंदरसा कमबॅक केलेला आहे एकनाथ यांनी गोलंदाजीमध्ये. जावेद हे खूप प्रयत्न करतात आपल्या संघासाठी, परंतु त्यांच्या फळीला काही चेंडू लागत नाही आहे. ऑफच्या दिशेने कट आणि 4च्या रुपयांनी बाउंड्रीच्या रूपाने 4 धावा मिळालेल्या आहेत जावेद यांना. आणि जावेद यांचं खातं खोललेलं आहे वैयक्तिक असं. 4 धावा आणि संघाच्या धावा झालेल्या आहेत 6. 4 चेंडू 6 धावा. पाचवा चेंडू टाकण्यात एकनाथ सज्ज. सामना करतात पुन्हा जावेद. पाहूयात लेगच्या दिशेने सुंदर अशी कट. 2 चपळशा धावा करण्याचा प्रयत्न. पाहूयात यश मिळतंय का. आणि त्यांना यश मिळालेलं आहे 2 धावा करण्यात. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 8 धावा. 5 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत नेबोन संघाच्या. नेबोन संघ हा विजयाच्या वाटचालीकडे चालताना दिसतंय आपल्याला. प्रयत्न तर त्यांचे खूप चाललेले आहेत. वाईट चेंडू. वाईटच्या रूपाने पुन्हा एक अतिरिक्त धावसंख्या. धावेत भर. धावसंख्या झालेली आहे 9 धावा. नेबोन संघाच्या 9 धावा झालेल्या आहेत. अजून एक चेंडू शिल्लक आहे पहिल्या षटकातील. गोलंदाजांना खूप कष्ट करून आपल्याला धावा रोखण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर धावा रोखण्यात त्यांना यश आलं नाही तर हा सामना नक्कीच ते आपल्या हातातून निसटताना पाहतील. एक धाव. सिंगल रन काढण्यात यश. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली. धावसंख्या झालेली 10 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेबोन संघाची धावसंख्या 10. 10च्या रन रेटनी ते बरोबर चाललेले आहेत. विजयाच्या वाटचालीकडे चालताना दिसत आहेत, कारण त्यांचं टार्गेट हे 33 आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 10 धावा तर त्यांच्या झालेल्या आहेत. पाहूयात हे षटक पाहण्याजोगं असेल, कारण ह्या षटकामध्ये जय हे किती धावा देऊन सामन्याला कमबॅक करून देत आहेत आपल्या संघाला, हे पाहायचं आहे आपल्याला. सामना करतायत जावेद. दुसरं षटक घेऊन आलेले आहेत जय HR कडून. पाहूयात काय करतायत आपल्या संघासाठी. जय 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 माने. पहिला चेंडू टाकण्यात जय सज्ज. पाहूयात सुंदर असा कट करताना दिसतात ऑफच्या दिशेने जावेद आणि त्यांना 1 धाव काढण्यात यश. स्ट्राईक वर आहेत विशाल सर. 1 चेंडू 1 धाव. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. 11 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. हे षटक खूप महत्त्वाचं असं आहे HR ह्या संघासाठी. त्यांना नेमोन संघाला धावा करण्यापासून रोखायचं आहे. रनरेट हा खूप कमी ठेवावा लागणार आहे, त्याशिवाय त्यांच्या पदार्थ यश काही पडणार नाही आहे. त्यांना आपला संघ जर यशाच्या वाटचालीकडे घेऊन जायचा असेल तर त्यांना गोलंदाजीमध्ये खूप प्रयत्न करावे लागतील आणि चांगली अशी गोलंदाजी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू टाकण्यात जय सज्ज आणि पुन्हा सुंदर असा चेंडू. जय सुंदर असा कमबॅक करताना दिसतात आपल्या संघासाठी. 3 चेंडू धावा झालेले आहेत 12. सुंदर असं षटक चाकताना दिसत आहेत जय आपल्या संघासाठी. पुढील 3 चेंडूवरती सामना दिसेल आपल्याला काय आहे. सुंदरसा फटकार विशाल सर यांच्या फलकातून आणि झेल होतोय का पाहूया. आणि झेल घेण्यात यश मिळालेलं आहे आणि गडी बाद. विशाल सर हे बाद झालेले आहेत आणि त्यांना आपल्या तंबूमध्ये परत जावं लागणार आहे. विशाल सर माफी असावी. जावेद बाद झालेले जावेदच्या जागा चालवण्यासाठी येतात दिवाकर. सामना करतात दिवाकर.
पुढील चेंडू टाकण्यास सज्ज जय. 5वा चेंडू टाकतायत. 8 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे नेबॉन संघाला हा संघ विजयी करण्यासाठी. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना 8 चेंडू 21 धावांची गरज आहे. सुंदरसा फटकार दिवाकर चव्हाण यांनी घेतलेला आहे. पाहुयात क्षेत्ररक्षण करण्यात यश मिळालेलं आहे फिल्डरला आणि त्यांनी क्षेत्ररक्षण केलेलं आहे खूप सुंदररित्या आणि 2 धावा करण्यात यश मिळालेलं आहे. नो दिला नाही ना. शेवटचा चेंडू ह्या षटकातील शेवटचा चेंडू पाहुया डोट घेण्यात यश मिळतंय का आणि खरोखर खूप सुंदर असं त्यांनी षटक संपवलेलं आहे. जय यांनी खूप चांगलं असं षटक टाकलेलं आहे आणि आपल्या संघाला चांगला कमबॅक करून दिलेला आहे. कारण आता फक्त शेवटच्या 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. खूप सुंदर असं षटक टाकलेलं आहे जय यांनी आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे विजयापर्यंत नेण्यासाठी. आता शेवटच्या षटकामध्ये समजेल आपल्याला गेम काय आहे. नेबॉन संघाला जर हा सामना स्वतःच्या पदात घ्यायचा असेल तर पुढील 3 चेंडूमध्ये 2 षटकार त्यांना घ्यावे लागणार आहेत. तर ते नक्कीच सामना फिरू शकतात आणि आपल्या पदरामध्ये विजय आणू शकतात. जर पहिल्या 3 चेंडूमध्ये 2 षटकार घेण्यात त्यांना यश मिळाले तर. निखिल निखिल पंचांचा इशारा वाईटच्या चेंडूने एक अतिरिक्त धावसंख्या. अक्षय तिसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि पहिला चेंडू त्यांनी वाईट दिलेला आहे. वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धावसंख्या मिळालेली आहे. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे नेबॉन संघाला. पाहुयात काय करताय नेबॉन संघ आणि अपील लेगबायच्या रूपाने एक धावसंख्या मिळालेली आहे. 5 चेंडूमध्ये 17 स्कोरबोर्डवरती 16 धावा झालेल्या आहेत नेबॉन संघाच्या. पुन्हा वाईट चेंडू आणि वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धावसंख्या मिळालेली आहे. पुन्हा धावसंख्येत भर. धावसंख्या झालेली आहे 17. 5 चेंडूमध्ये 16 धावा पाहिजेत. अतिरिक्त वाईटच्या रूपाने 2 धावा दिलेल्या आहेत ह्या षटकामध्ये. शेवटचं षटक हे खूप महत्त्वाचं असं आहे एचओ मामालाईट संघासाठी. पाहुयात काय करतायत. सुंदरचा फटकार आणि 6च्या रूपाने 6 धावा मिळालेल्या नेबॉन संघाने सामना आपल्या बाजूने वळवलेला आहे कारण आता त्यांना फक्त 4 चेंडूमध्ये 10 धावा पाहिजेत. खूप अतितटीचा सामना चाललेला आहे. पाहुयात काय होत आहे. हा सामना खरोखर पाहण्याजोगा आहे.